सॉरी 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 बापरे मम्मा अगं किती लागलंय बघ ना, कसं झालंय बघ त्या हाताचं. रोहिणी अगं ये ना ग लवकर. बापरे किती सुजलंय बघ मम्मा. दुखतंय का? नाही ताई. ठीक आहे, इतकं काही लागलेलं नाहीये. काय काही नाही झालंय, बघ किती लागलंय त्याला. कसं काम करणार आहे तो? करेल अप्पी, सगळं काम करेल तो. हो ताई, करेन मी. माझ्या एका हाताला लागलं तरी दुसरा हात अजून नीट आहे, त्यामुळे मला दिलेली शिक्षा मी पूर्ण करेन. आणि काही झालं, रक्त आलं, चक्कर आली, हात सुजला तरी मी शिक्षा पूर्ण करणार. सर चहा नाश्ता नकोय मला. बघितला सुद्धा नाही दादाने. अरे अंशू, लक्ष होतं त्याचं. आता बघितलं नाहीस का? रोहिणीने विचारलं नाश्ता घेणार का सर, चहा घेणार का, तेव्हा नाही म्हणून सरळ निघून गेला. त्याला वाईट वाटतंय रे, म्हणून त्याने नाश्ता केला नाही. नाहीतर गेला नसता काय ब्रेकफास्ट करायला. हे बघ, तू एकदम गुड बॉय असल्यासारखा वाग. आज ना उद्या त्याला लक्ष द्यावंच लागेल. अरे मग बाई नीट वाग ना. अरे काय चाललंय तुमचं? एक मिनिट. काय नीट वागत जा म्हणजे? हा मी काय नीट नाही वागले सांगा मला. मी माझ्या सासरी येऊन माझ्या नवऱ्याला मी हक केलं. मी काय नीट नाही वागले? एक मिनिट, हे माझं सासर आहे ओके. इथे माझा नवरा राहतो. मी माहेरी गेले होते आणि आता मी परत आली आहे. सो लिगली इथे येण्याचा मला हक्क आहे. मी हवं तेव्हा येईन आणि हवं तेव्हा माझ्या नवऱ्याला हक करेन. मी हवं तेव्हा इथून निघून जाईन. हो बाई, हवं तेव्हा ये, हवं तेव्हा जा. माझं काही म्हणणं नाहीये, पण इथल्या घराच्या काही रीती भाती आहेत, इथल्या काही अटी नियम आहेत, तेवढे तरी पाळ ना. मान्य आहे मला बाबा की तू श्रीमंत घरातली आहे, सगळं आहे, पण इथे असा तो श्रीमंती थाट दाखवल्यानंतर आम्हाला काय वाटणार? तू श्रीमंती माच करतेस. मास माय गॉड, या बाईचं ना खूप ऐकलं. मला प्रो बास झाला. मी खूप ऐकते या बाईचं. 4 दिवस माहेरी नाही गेली आणि माझ्या बरोबरचं नातच विसरली. ही परक करून टाकलं मला हिनं, परक. अरे मी हिच्या नवऱ्याची आई आहे, हिची सासू आहे. अगं प्लीज बस. हा काय विषय आहे का भांडायचा? अरे नाही भांडत आहे मी. याच्या अगोदर कधी आपली भांडणं झाली आहेत का या घरामध्ये? बघितलीस का तू कधी? नाही, कारण आपल्यावर संस्कारच नाहीयेत भांडणाचे. एक मिनिट, माझे संस्कार काढताय का तुम्ही? इकडे बघा. काय? अधिरा. एक मिनिट प्लीज. माझे संस्कार काढले त्यांनी. माझे संस्कार काढले तुम्ही? हा, आमच्यावर भांडण्याचे संस्कार आहेत असं म्हणायचंय का तुम्हाला? माझे हे बघा, ही तुमची मुलगी. हा, ही तुमची मुलगी. काय संस्कार केलेत? तुम्हाला माहितीये ना काय काय केलं हिने? तुमच्याच घरात चोरी केली तिने, चोरी. हे तुमचे संस्कार. शट अप. हळदीमध्ये टाईट होऊन नाचलीये ती. तमाशा केलाय तिने, अक्षरशः सगळ्यांचा अपमान केलाय. हे तुमचे संस्कार. डिवोर्स पेपर्सवर साईन केलीये खोटी स्वतःच्या भावाची. हे तुमचे संस्कार. हे असे संस्कार केले तुम्ही. तुमच्या मुलीवर हे संस्कार केले आणि तुम्ही माझे संस्कार काढताय. हा, माझ्यावर चांगले संस्कार आहेत ना, म्हणून मी हिला जेलला नाही पाठवलं, कळलं? हे बघ, नाहीतर तुम्ही तोंड दाखवायच्या लायकीचं नसता. यामध्ये फक्त माझी आणि सुष्मिताची चूक नाहीये, तुझ्या. ओ माय गॉड. यांना ना अवॉर्ड दिला पाहिजे, अवॉर्ड. म्हणजे इतका खोटारडेपणा करून तुम्हाला थोडासा पण गिल्ट नाहीये. हा, आणि ना यांच्या डिक्शनरी मध्ये गिल्ट हा शब्दच नाहीये.
यांच्याशी किती छान वागलं ना तरी या अशाच वागणार आहेत माझ्याशी नेहमी. व्हॉट रो, आय वॉज कम्प्लिटली रॉंग. मी जरी ग्रजेस नाही धरले ना तरी ह्या धरणार आहेत आयुष्यभर माझ्याशी. ग्रजेस धरून अशाच वागणार आहेत आणि ह्या विसरून नाही जाणार आहेत मागच्या सगळ्या गोष्टी. या अशाच वागणार आहेत माझ्याशी. आणि ना या जन्मात तरी आमचं सॉर्ट आउट कधीच नाही होणार आहे रोड. नेव्हर. सो डू हेल्प विथ दिस. अरे अधिरा बघा कशी तरा निघून गेली बघा. पण हिला वाटतं माझी आणि सुष्मिताची चूक आहे. हिच्या आईने काय दिवे लावलेत हिला माहीतच नाहीये. अम्मा मी आता ना सगळी जंत्री वाजते यांची, मग कळेल यांना. ताई कॉफी गरम आहे ना? हो, अजून काय हवंय? नाश्ता? माझा ब्रेकफास्ट करायचा राहिलाय. इथे मी दिवसभर काम करतोय, तो दिसतंय तुला तरी निवांत बसलीस तू. मॉम बास झाला आता. अजून किती दिवस मी हे सगळं काम करायचंय? वीट आलाय मला घरात बसून काम करण्याचा. मॉम माझी शिक्षा लवकर संपली पाहिजे. संपली पाहिजे म्हणजे? अरे अजून शिक्षा व्हायला पाहिजे तुला. कामच असं केलंयस तू. जेलमध्ये घालायला पाहिजे होतं याला, माहितीये का? अरे स्वानंदीच्या आई म्हणजे अशा अचानक. या ना या. अधिराची आजी, तुम्हीच माझ्या बरोबर इतक्या चांगल्या पद्धतीने वागता हो. आता बाकी सगळ्यांनी तर जोकच करून टाकलाय माझा. काय झालं वंदाताई? काही प्रॉब्लेम आहे का? हे तुम्ही मला विचारताय? तुम्ही बस झाला आता. सहनशक्तीचा अंत झालाय माझा. अरे मुलाकडची बाजू आहे आमची तरी देखील आम्ही काही बोलत नाही, निमूटपणे सगळं ऐकून घेतो. आमच्या या चांगुलपणाचा तुम्ही किती 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 म्हणून फायदा घेणार आहात? कसला फायदा? तुम्ही अचानक कसं काय आलात? तुमच्या लाडक्या बहिणीने ना काही पर्यायच नाही सोडला माझा. तुमची लाडकी बहीण पण अशीच अचानक आली आमच्याकडे न सांगता. आता एवढं सगळं झाल्यानंतर कोण असं अचानक येतं का घरी? सांगा बघू. बरं आली तर आली, 2-4 शब्द चांगले बोलायचं ना माझ्या बरोबर. नाही बाण बांधली माझ्या बरोबर, अपमान केला. अरे उठसूट काय चाललंय काय? सारखं आपलं माझा अपमान करायचा आहे, बरोबर दिसतंय का? आता ही शिकवण दिलीये का तुम्ही? मी तरी किती ऐकून घ्यायचं? सॉरी मंदाताई, खरंच सॉरी. नाही म्हणजे माझी डॉल थोडी तापट आहे पण मनाने अगदी सोन्यासारखी आहे ती. खरंच सांगते, तिच्याकडनं काहीही चूक झाली असली ना, म्हणजे झालीच असेल तिच्याकडनं चूक, तुम्ही कशाला खोटं बोलाल? तिच्या वतीने मी सॉरी म्हणते, मी माफी मागते तुमची. पण प्लीज आमच्या आधिराची चूक पदरात घ्या हो. लहान आहे ती अजून, तिचा संसार सुखाचा व्हावा असंच फक्त वाटतंय मला. ओ माफ करा, बस करा सगळी तुमची नाटका. माफ करा म्हणे. हे काय चाललंय? हे असंच गोड बोलून बोलून ना तुम्ही मला गोळ्यात घेतलं. काय म्हणाल तुम्ही? तुम्हाला असं वाटतं की तुमच्या मुलीचा संसार सुखाचा व्हावा? हो, हे काय विचारणं झालं का? म्हणजे कोणत्याही आईला असंच वाटणार ना. अच्छा, म्हणून तुम्ही मला तिचं लग्न मोडण्यासाठी पैसे दिले?